ते रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची सकाळी 11 वाजता ईडी चौकशी होणार आहे। 17,000 कोटींच्या कथित बँक कर्ज फसवणुकी प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी करणार आहे। ही चौकशी नवी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात होणार आहे। यापूर्वी ईडीनं या प्रकरणात 35हून अधिक ठिकाणी 50 कंपन्या आणि 25हून अधिक व्यक्तींच्या मालमत्तांवर 3 दिवस छापेमारी केली होती। यात मोठ्या प्रमाणात कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। तर अनिल अंबानींची आज ईडी चौकशी होते। दरम्यान सकाळी 11 वाजता ईडी चौकशी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, अनिल अंबानी यांची चौकशी होणार आहे, काय अपडेट्स मिळतात आपल्याला? अगदीच आपण पाहतोय दीपाली की उद्योग क्षेत्रामधील एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे अनिल अंबानी यांची आज ईडी चौकशी होणार आहे। ईडीने त्यांना दिल्लीच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता बोलवलं आहे चौकशीसाठी। त्यांना आधी समन्स देण्यात आला होता आणि त्यानंतर त्या समन्सनुसार आज सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे। फर्दर जर आपण पाहिलं तर मग रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची 17,000 कोटींच्या कथित बँक कर्ज फसवणूक प्रकरणी ही चौकशी पार पडणार आहे। ही चौकशी नवी दिल्लीत ईडीच्या मुख्य कार्यालयात होणार आहे। खरं तर गेल्या महिन्यात आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये जे रिलायन्सचे ऑफिसेस आहेत अनिल अंबानी यांच्या अध्यक्षतेखालचे त्यांच्यावर ईडीने छापे टाकले होते आणि त्यामध्ये जवळपास 25हून अधिक व्यक्तींच्या मालमत्तांवर 3 दिवस छापेमारी झाली। त्यानंतर 35हून अधिक ठिकाणी 50 कंपन्यांवर छापे देखील पडले, अनेक संगणक देखील जप्त करण्यात आली। आणि जर आपण पाहिलं तर मग 2017 ते 2019 दरम्यान अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने येस बँकेकडून 3,000 कोटींचं कर्ज घेतलं होतं। आरोप हा आहे की कर्ज मंजूर होण्यापूर्वीच बँकेच्या प्रवक्तकारांना पैसे पाठवले गेले, ज्यामुळे घोटाळ्याची जमीन तयार झाली आणि ईडी देखील यावर लक्ष ठेवून होतं। निश्चितच, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।